नमस्ते ऑल ऑफ यू. आपण बघत आहोत केपलर्स लॉ ऑफ प्लॅनेटरी मोशन. लास्ट लेक्चर मध्ये आपण केपलर्स फर्स्ट लॉ बघितला. केपलरने एकूण प्लॅनेटरी मोशनच्या संदर्भात 3 लॉ सांगितले होते. त्यातील आज आपण केपलरचा सेकंड लॉ बघणार आहोत. आणि आपल्याला माहित आहे की केपलरने हे जे लॉ सांगितले आहेत ते म्हणजेच की सनच्या अराउंड जे प्लॅनेट फिरतात आहे का नाही, त्यांचं सनभोवतीचे रिलेशन कसं आहे किंवा ते कसे फिरतात किंवा त्यांच्यामध्ये काय रिलेशन आहे ते आपण बघत होतो. आणि लास्ट लेक्चर मध्ये आपण जो फर्स्ट लॉ बघितला त्याच्यामध्ये आपण पाहिलं की काय सनच्या अराउंड जे प्लॅनेट फिरतात ते एका इलिप्टिकल ऑर्बिट मध्ये फिरतात आणि त्या इलिप्टिकल ऑर्बिट मध्ये फिरत असताना सन त्यांच्या कोणत्या तरी एक फोकसवर असतो. म्हणजेच काय, द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज अन इलिप्स विथ द सन ऍट द वन फोकाय. म्हणजे सूर्याभोवती जे प्लॅनेट फिरतात ते एका सर्क्युलर शेप मध्ये न फिरतात तर ते एका इलिप्टिकल ऑर्बिट मध्ये फिरत असतात. आणि हे फिरत असताना त्या इलिप्टिकल ऑर्बिटला 2 फोकस असतात. त्या 2 फोकस पैकी कोणत्या तरी एका फोकसवर कोण असतो तर सन असतो, म्हणजे सूर्य असतो. आपण फर्स्ट लॉ बघितला. तर आज आपण बघणार आहोत सेकंड लॉ ऑफ प्लॅनेटरी मोशन. आता या सेकंड लॉ ऑफ प्लॅनेटरी मोशन मध्ये बघत असताना तुम्हाला माहिती आहे की हा एक सन आहे आणि ह्या सनच्या अवतीभोवती काय हे आपले प्लॅनेट किंवा हे आपली अर्थ फिरत आहे. आणि हे प्लॅनेट किंवा अर्थ फिरत असताना तुम्हाला माहित आहे की प्लॅनेट अँड सन त्यांच्यामध्ये एक फोर्स असतो, ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो किंवा त्यांच्यामध्ये काय असतं, एक सेंट्रीफ्युगल फोर्स असतो. आणि या ग्रॅव्हिटेशनल फोर्स किंवा सेंट्रीफ्युगल फोर्स मुळे काय होत असतं तर ही अर्थ किंवा एखादा प्लॅनेट त्या सनभोवती फिरतो आणि तो ओव्हल शेप मध्ये फिरत असतो. पण आता ह्या ओव्हल शेप मध्ये फिरत असताना काय होणार आहे, कन्सिडर करा की ह्या पहिल्या जागी म्हणजे ए बी ठीक आहे, ह्या ए बी जागेवर फिरत असताना काय आहे, आपली जी अर्थ आहे ती सनच्या एकदम जवळ आहे. ही आपली जी अर्थ आहे ती सनच्या एकदम जवळ आहे. त्यामुळे तिथे जे सनभोवती जे राऊंड करण्याची जी मोशन आहे ती कशी असणार, थोडीशी जास्त असणार आहे. कारण काय होतं, यांच्यामध्ये जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे यांच्यामध्ये डिस्टन्स कमी आहे आणि डिस्टन्स कमी असल्यामुळे काय होतंय, सन आणि अर्थ ह्याच्यामध्ये डिस्टन्स कमी असल्यामुळे काय होतंय, सन काय करणार, अर्थला जास्त स्पीडने काय करणार, तो अट्रॅक्ट करणार. त्यामुळे त्याची स्पीड असणार ते कसं असणार, खूप जास्त असणार आहे. म्हणजे ए बी जागेवर जे ट्रॅव्हलिंग करण्याचं स्पीड आहे किंवा जे मोशन करण्याचं स्पीड आहे अर्थ किंवा कोणत्या प्लॅनेटचं ते कसं असणार, खूप जास्त असणार आहे. आपण दुसरी कंडिशन बघितली सीडी. ह्या कंडिशन मध्ये काय होणार आहे, सन आणि अर्थ यांच्यामध्ये डिस्टन्स थोडंसं जास्त असणार आहे. त्यामुळे इथे जे ट्रॅव्हलिंग करण्याचं स्पीड असणार आहे किंवा मोशन करण्याचं जे स्पीड असणार ते कसं असणार आहे, एबी पेक्षा खूप कमी असणार आहे. अजून तिसरी कंडिशन बघितली ईएफ. ह्याच्यामध्ये जे ट्रॅव्हलिंग करण्याचं स्पीड आहे ते कसं असणार आहे, की जे मोशनचं जे स्पीड आहे ते कसं असणार आहे, अजून खूप कमी असणार आहे. म्हणजे सन अर्थच्या जेवढे जवळ असेल तेवढे तिथे मोशन कसे असणार आहे, खूप स्पीड न होणार किंवा खूप फास्ट होणार आहे काय. पण आता ह्याचा रिलेशन किंवा ह्याचा इफेक्ट काय ह्याच्यावरती पडतोय का हे आपल्याला बघायचं. आता ह्या सेकंड लॉ मध्ये काय सांगितलंय बघा, द लाईन जॉईनिंग प्लॅनेट अँड सन स्वीप्स इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ ए टाइम. सेकंड लॉ मध्ये काय सांगितलं बघा, द लाईन जॉईनिंग प्लॅनेट अँड सन स्वीप्स इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ ए टाइम. म्हणजे तुम्हाला आता कन्सिडर करू की हा सन आहे आणि आपली अर्थने एवढं डिस्टन्स कव्हर केला. म्हणजे समजा कन्सिडर करा की ह्या 10 दिवसात ह्या सनने एवढं डिस्टन्स कव्हर केले. आता बघा आपण जर बघायला गेलं की ए बी आहे का नाही, आपण बघायला गेलं ए बी मध्ये काय होतंय बघा, ह्या इथं पण 10 डेजचा आपण एक पिरियड घेऊ, इथं पण 10 डेज कन्सिडर करा आणि इथं पण आपण एक 10 डेजचा आपण एक पिरियड कन्सिडर करू. आता ह्याच्यामध्ये बघा दोन गोष्टी माहित पाहिजे. एक माहित पाहिजे आपल्याला एरिया किती कव्हर केला आणि त्याने डिस्टन्स म्हणजे अंतर किती कव्हर केलं का नाही. एक आहे एरिया आणि एक आहे डिस्टन्स. आपल्याला ह्या लॉ मध्ये बघायचं आहे तर त्याचा एरिया बघायचा आहे, पण डिस्टन्सचं काय बघा. मी तुम्हाला सांगितलंय की तुम्हाला ए बी हे डिस्टन्स खूप जास्त वाटतंय, सी डी हे जे डिस्टन्स आहे ते थोडंसं कमी वाटतंय आणि ई एफ हे डिस्टन्स अजून कमी वाटतंय का नाही. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की ह्या 10 डेज मध्ये आपल्या अर्थने सनच्या भोवती फिरत असताना जे डिस्टन्स कव्हर केले, ए बी ने जे डिस्टन्स कव्हर केले ते खूप जास्त केले, सी डी ने जे डिस्टन्स कव्हर केले ते कमी केले आणि ई एफ ने जे डिस्टन्स कव्हर केले ते अजून खूप कमी केले. पण आपल्याला काय सांगतो, द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड सन स्वीप्स इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ ए टाइम. त्याने एरियाचं रिलेशन सांगितलं काय, द लाईन जॉईनिंग प्लॅनेट अँड सन स्वीप्स इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ ए टाइम. म्हणजे ह्या सनच्या अवती फिरत असताना आपल्या अर्थने जो एरिया कव्हर केलाय, आपण मगाशी डिस्टन्स बघितलं म्हणजे अंतर बघितलं, तर आपल्याला एरिया बघायचा आहे की हा जो पूर्ण एरिया आहे की जो लाईन जॉईनिंग करतो की हा सन आणि
सन आणि ह्या प्लॅनेटचा एरिया म्हणजे इथून इथपर्यंत जो एरिया आहे, सन आणि प्लॅनेट यांनी कव्हर केलेला जो एरिया आहे, हा सगळा जो एरिया आहे, ह्या एरियाचं रिलेशन काय बघायचं आपल्याला ह्या लॉ मध्ये बघायचंय. तर ह्या एरियाचं ह्याच्यामध्ये ह्या सेकंड लॉ मध्ये काय सांगतो की सन आणि प्लॅनेट यांनी जो लाईन यांनी जी लाईन जॉईनिंग केली आहे, तर जो एरिया तुम्ही काढला हा एरिया कसा भरणार आहे, तर इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ ए टाइम. आपण डिस्टन्स बघितलं तर AB चं डिस्टन्स कसं आहे, खूप जास्त आहे, CD चं डिस्टन्स कमी आहे आणि EF ने जे डिस्टन्स कव्हर केले ते अजून कमी आहे. पण तुम्ही ह्या तिघांचा एरिया बघितला म्हणजे ह्या AB ने कव्हर केलेला एरिया बघितला किंवा CD ने कव्हर केलेला एरिया बघितला किंवा ह्या EF ने कव्हर केलेला एरिया बघितला, त्या तिन्ही कंडिशन मधला एरिया जर बघितला तर इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ ए टाइम म्हणजे ह्या 10 दिवसात त्याने सेम एरिया कव्हर केलेला असेल, ह्या 10 दिवसात पण ह्या CD ने जो एरिया कव्हर केला असेल तो पण सेम असेल आणि ह्या 10 दिवसात EF ने कव्हर केलेला एरिया कसा असणार आहे, सेम असणार आहे. म्हणजेच काय, द लाईन जॉईनिंग प्लॅनेट अँड सन स्वीप्स इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ ए टाइम. जरी त्याचं स्पीड कमी जास्त असेल किंवा त्याचं डिस्टन्स कमी जास्त त्यांनी कापलेला असेल, पण त्याने जो एरिया कव्हर केलेला आहे म्हणजे AB ह्या 10 दिवसामध्ये सन आणि अर्थने जो एरिया कव्हर केलेला आहे AB तो पण एक्सच असणार आहे. CD ने पण ह्या 10 दिवसामध्ये केलेला एरिया असणार आहे तो पण एक्सच असणार आहे आणि EF ने केलेला एरिया जर तुम्ही जो कॅल्क्युलेट केला तो पण एक्स असणार आहे. म्हणजे सन अँड अर्थ स्वीप्स इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ ए टाइम म्हणजे त्याच्या एरियामध्ये काही फरक पडत नाही. त्याचं स्पीड कमी जास्त असलं तरी चालू शकते, त्याचं डिस्टन्स कमी जास्त होऊ शकते कव्हर केलेलं, पण तुम्ही जर त्याचा एरिया काढला तर तो एरिया कसा भरणार आहे, तर तो एक सारखा भरणार आहे. हाच आहे आपला सेकंड लॉ, द लाईनिंग जॉइंट प्लॅनेट अँड सन स्वीप्स इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ ए टाइम. ज्यामध्ये फक्त आपल्या एरियाचं काय रिलेशन आहे, तर एरिया एक सारखा कव्हर करतो. थँक्यू.